नमस्कार. आबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. आज मी तुमच्याशी एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहे, की ज्या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव पडलेला आहे. तसा मी सहजासहजी कोणाच्याही प्रभावाखाली येणारा माणूस नाही. पण ह्या पुस्तकाने मात्र माझ्यावर जादू केली. हे कुठलं पुस्तक आहे? यात असं काय आहे, की त्याच्यामुळे मी प्रभावित झालो? तर या सगळ्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. तर हे पुस्तक आहे प्रभाकर पेंढारकर लिखित रारंगढांग. तसं हे पुस्तक साधारणपणे 1981 साली प्रकाशित झालं. मात्र माझ्या हातात ते पुस्तक साधारणपणे 1988 साली वगैरे लागलं. तर या पुस्तकाच्या अनुषंगाने माझ्या गतजीवनातील काही सुखद स्मृतींना पण मी उजाळा देणार आहे. अ, आणि म्हणजे कदाचित तुम्हाला वाटेल की मी माझ्या अ, अ, वैयक्तिक जीवनाबद्दल का बोलतो, पण त्याचा या पुस्तकाशी दाट संबंध आहे. तर मुळात हे पुस्तक माझ्या हाती कसं लागलं किंवा अ, या पुस्तक विकत घेण्या च्या वेळचा जो प्रसंग आहे तो अतिशय गमतीशीर आहे. तर डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा जेव्हा हे पुस्तकाबद्दल ऐकलं तर आमचा संवाद नावाचा एक अ, चमू होता पहिले. तर डोंबिवलीमधल्या अ, हेमंत टिळक आणि सौ सुमित्रा टिळक या दोघांनी मिळून हा चमू बनवलेला होता. तर अ, एक प्रकारची ही अ, अ, काय म्हणतात, एक छोटी चळवळ होती, की आम्ही बरीच वेगवेगळ्या वयोगटातली माणसं एकत्र यायचो. नंतर टिळक दाम्पत्य जिथे राहायचं त्यांच्या गच्चीवर आम्ही दर रविवारी जमायचो आणि तिथे विविध विषयावर आमच्या चर्चा व्हायच्या. तर तिथे बरेच मला माझे चांगले मित्र पण मिळाले. उदाहरणार्थ आशिष मोहिले किंवा अभिजित केळकर, महेश फणसे, मनीष टिळक, अ, नंतर रेवती डिंगणकर, अलका जोशी आणि असे बरेच काही-काही राहिले. तर तेव्हा नुकताच माझी पदवी परीक्षा संपलेली होती आणि या सर्वांमुळे किंवा या संवाद चमूमुळे माझ्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी बदल घडून आला. नंतर माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला. नंतर मला अ, जे मी एक प्रकारचं बंदिस्त जीवन जगत होतो, म्हणजे जरी माझं वाचन वगैरे भरपूर असलं, तरी एक चाकोरीबद्ध जीवनच मी जगत होतो. त्याच्यापेक्षा वेगळ्या जगाची मला इथे या संवादमध्ये येऊन ओळख झाली. तर या संवादमध्येच मला या पुस्तकाबद्दल माहिती मिळाली. आणि तेव्हा म्हणजे मी छोट्या-मोठ्या नोकऱ्या करायचो. त्याच्यामुळे थोडाफार पैसा हाताशी गाठीशी असायचा. तर हे पुस्तक मी विकत घ्यायचं ठरवलं आणि डोंबिवलीतलं ज्ञानदा ग्रंथालय जे आहे तिथे गेलो मी. त्याच वेळेला तिथे संतोष विद्वंस नावाचा माझा एक मित्र आला आणि त्याला पण तेच पुस्तक हवं होतं आणि ज्ञानदा ग्रंथालयामध्ये या पुस्तकाची एकच प्रत शिल्लक होती. तर आता पेच प्रसंग उभा राहिला. बरं आम्ही दोघंही चांगले मित्र होतो. आता ते पुस्तक कोणी घ्यायचं? तर मग आधी कोण आलं याच्यावर पहिल्यांदा थोडीफार चर्चा घडली. तर ते ज्ञानदा मधली जी ग्रंथ विक्रेती होती ती पण अ, अ, आमच्या या खेळात सहभागी झाली. मग तिने सांगितलं, की दोघंही तुम्ही एकत्रच आलात जवळ-जवळ त्याच्यामुळे असं पहिलं कोण आलं हे ठरवणं कठीण जाईल वगैरे असं तिने थोडं जरा नाट्यमय सुरुवात झाली सगळ्या प्रकाराची. पण शेवटी त्या संतोषने मला खिलाडू पणे वॉकओव्हर दिला आणि ते पुस्तक माझ्या पदरी पडलं. आणि अशा तऱ्हेने त्या पुस्तकाचा मी मालक झालो. तर अशा या काही सुखद स्मृती आणि त्यानिमित्ताने संवादची झालेली आठवण म्हणजे संवाद हा माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा अ, 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 दगड आहे असं मी म्हणेन किंवा महत्वाचं वळण आहे असं मी म्हणेन, की या संवादमुळे मी अ, बरंच काही शिकलो. कालांतराने अ, या संवाद चमूचं विसर्जन झालं. पण त्या स्मृती मात्र अजून माझ्या मनात ताज्या तवाने आहेत.
असो. तर आता आपण पुस्तकाकडे वळूया. तर आता ह्या पुस्तकाच्या मी इतका प्रेमात का पडलो, किंवा हे पुस्तक मला एवढं का आवडलं, किंवा या पुस्तकाने माझ्यावर इतका काय प्रभाव टाकला, तर तेच आता मी थोडक्यात सांगणार आहे. तर या पुस्तकाने मला धैर्याची नवीन व्याख्या शिकवली. समरभूमीवर लढणारा योद्धा याच्याकडेच धैर्य असतं असं नाही, तर सत्यासाठी मृत्यूला सामोरं जाणाऱ्या टॉल्स्टॉयचं धैर्य पण तेवढंच मोठं असतं, हे या पुस्तकातनं मला कळलं. थोडक्यात काय, तर जेव्हा माणूस आपल्या तत्वांसाठी, सत्यासाठी लढतो, तर तो नेहमीच समरभूमीवरचा सैनिक असतो असं नाही, किंवा तो नेहमीच आपल्या देशासाठी लढतो असं पण नाही. आणि तरी सुद्धा त्याच्याकडे धैर्य असतं, कारण तो प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध जायचं धाडस दाखवतो. ही धैर्याची नवीन व्याख्या मला तेव्हा कळली, आणि ती व्याख्या कळल्यानंतर जणू काही चमत्कार झाला असं मी म्हणणार नाही, पण अ, माझ्या विचाराला नवीन गती मिळाली. तसंच वैचारिक स्वातंत्र्य काय असतं, किंवा सौंदर्याची परिभाषा काय असते, किंवा शिस्त म्हणजे काय असते, शिस्त आणि वैचारिक स्वातंत्र्य याचा संघर्ष कसा होतो, तर ह्या सर्व काही घटना या पुस्तकामध्ये येतात. तर या पुस्तकाचं जे कथानक आहे ते थोडक्यात असं आहे की BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही जी सरकारी संस्था आहे, ही किंवा सीमा सडक संघटना त्याचं मराठीतलं भाषांतर, तर हे जे सरकारी आस्थापन आहे, हे हिमालयातल्या दुर्गम भागामध्ये रस्ते बांधण्याचं काम करते. तर विश्वनाथ बेंदळे नावाचा एक तरुण सिव्हिल अभियंता, सिव्हिल इंजिनियर आपली एका खाजगी आस्थापनातली चांगली नोकरी सोडून केवळ देशाची सेवा करावी या उद्देशाने या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये दाखल होतो. तर इथे अशी पद्धत असते की 3 वर्षासाठी नागरी जीवनातून येणारे जे इंजिनियर असतात त्यांना इथे संधी दिली जाते, आणि जे सैन्यामधले जे इंजिनियर असतात त्यांच्यावर हे लोक काम करतात, आणि 3 वर्षानंतर या लोकांना निवृत्त केलं जातं. तर हा जो विश्वनाथ बेंदळे जो कथेचा नायक आहे, तो या पद्धतीने या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये भरती होतो. तो भरती झाल्यानंतर त्याला हिमालयामध्ये एका ठिकाणी म्हणजे ज्या जागेचं नाव रारंग ढांग आहे. आता ढांग म्हणजे काय, तर ढांग म्हणजे मोठा कडा, म्हणजे पहाडी भाषेमध्ये ढांग म्हणजे मोठा कडा. तर या रारंग ढांग मध्ये रस्ते बनवायच्या कामावर याची नेमणूक होते. याचे जे वरिष्ठ असतात ते मेजर बंबा म्हणून हे सैन्यातले अधिकारी असतात, आणि त्यांचा या क्षेत्रातला दांडगा अनुभव असतो, आणि म्हणून त्यांच्याकडे या रारंगडांग मध्ये रस्ता बनवायची जबाबदारी सोपवलेली असते. मग त्यांच्या हाताखाली कॅप्टन नायर, नंतर एक कॅप्टन बहल वगैरे वगैरे असे इतर व्यक्ती असतात, आणि शिवाय काही सैन्यातनच आलेले काही जवान तिथे त्या कामावर असतात, तर काही नागरिक कामगार असतात, म्हणजे आजूबाजूच्या गावातनं येणारा स्थानिक कामगार असतात. तर असा एकूण तो सगळा संच असतो, आणि या सर्वांचं जे संचालन असतं ते मुख्यालयातनं होत असतं. त्या मुख्यालयाचे अधिकारी असतात कर्नल राईट. तर साधारणपणे ही अशी या कथेची पार्श्वभूमी आहे, या कादंबरीची पार्श्वभूमी आहे. तर सुरुवात कुठनं होते, तर जेव्हा विश्वनाथची या कामावर नेमणूक होते आणि त्याला सांगतात की या रारंगाळांमध्ये
रस्ता बनवायचा आणि त्या पूर्ण भागाचे काही भाग पडलेले असतात. त्याला डिटॅचमेंट 1, डिटॅचमेंट 2, डिटॅचमेंट 3 अशी नावं दिलेली असतात आणि प्रत्येक डिटॅचमेंटचा भार हा एकेका इंजिनियरकडे दिलेला असतो. तर आपला रारंगडांगचा जो भाग असतो की जिथे पूर्णपणे तो मोठा कडा फोडून रस्ता बनवायचा असतो, तर तो भाग जो असतो तो या विश्वनाथच्या हाताखाली असतो. तर विश्वनाथ गेल्यानंतर जेव्हा कामाचा ताबा घेतो आणि प्रथम जेव्हा तो त्याचं निरीक्षण वगैरे वगैरे करतो, तर त्याला त्या रारंगडांगेमधला एक जो टापू असतो तो जरा ठिसूळ वाटतो आणि त्या संदर्भात तो मेजर बंबांना सांगतो की बाबा हा भाग ठिसूळ आहे आणि याचं सॅम्पल सर्वे वगैरे केलेला आहे का. तर मेजर बंबा त्याला पठडीतलं उत्तर देतो की हे सगळं झालेलं आहे आणि तुला त्याच्या बाबतीत चिंता करायची आवश्यकता नाही, तू तुझं काम सुरू कर. तर विश्वनाथला ते काही पटत नाही. विश्वनाथ हा अतिशय हुशार इंजिनियर असतो. तर तो मेजर बंबांना डावलून कर्नल राईट कडे जातो आणि त्यांच्याकडनं त्यांना विनंती करून ते अहवाल मागवून घेतो. मेजर बंबांना या गोष्टीचा राग येतो कारण मेजर बंबांच्या दृष्टिकोनातनं हा शिस्तभंग असतो की सैन्यामध्ये आपल्या आपला जो वरिष्ठ अधिकारी असतो त्याला डावलून त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाणं हा शिस्तभंग समजला जातो. त्याच्यामुळे मेजर बंबांना याचा राग येतो. तर मग पुढे हे काम असंच पुढे सरकत जातं. नंतर अचानक सैन्याकडनं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला सांगण्यात येतं की हा रस्ता लवकरात लवकर तयार झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे मग तारखांची उलटापालट होते. जेव्हा मेजर बंबांना कर्नल राईट विचारतात की तुमचं काम पूर्ण होईल का, तर ते म्हणतात की व्हायला काही हरकत नाही, पण तुम्ही जे माझ्याकडे अधिकारी दिलेले आहेत त्याच्यावर माझा विश्वास नाही. अर्थात त्यांचा रोख विश्वनाथकडे असतो कारण विश्वनाथकडे ते सिव्हिलियन किंवा या दृष्टिकोनातून बघत असतात आणि त्यांच्यामुळे त्यांचा तो पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन जो असतो त्याच्यामुळे त्यांचा तेवढा विश्वनाथवर विश्वास नसतो. तर कर्नल राईट म्हणतात की ठीक आहे, तुम्ही त्याला बदलू शकता. मग त्याप्रमाणे विश्वनाथची बदलीचा हुकूम निघतो. तर विश्वनाथ पुन्हा कर्नल राईट कडे येतो आणि तो बदलीचा हुकूम बदलून घेतो आणि पुन्हा काम सुरू होतं. तो रस्ता वेळेत पूर्ण होतो. आणि त्याच्या उद्घाटनासाठी सैन्याचे जे त्या तिथल्या भागाचे जे मेजर जनरल असतात ते येतात. सगळ्यांना शाबासकी वगैरे देतात. आणि त्याच्यानंतर मग काही किरकोळ कामं चालू असतात की छपराचा बाहेर आलेला भाग जो आहे दगडाचा तो उडवून लावायचा वगैरे वगैरे अशी कामं चालू असतात. आणि विश्वनाथ त्याच्यावर सगळ्यावर देखरेख करत असतो. आणि बरोबर नेमका तोच जो भाग असतो की ज्याबद्दल विश्वनाथला शंका असते तो भाग तिथे कोसळतो आणि त्याच्या खाली 7 गुरखा आणि 1 जवान असे गाडले जातात. नंतर त्या गुरख्यांचा जो तिथला नायक असतो तो नंतर आत्महत्या करतो आणि अशा तऱ्हेने एकूण 8 बळी जातात. विश्वनाथ सुरुवातीपासून सांगत असतो की मी जिथे काम करतोय तर त्या कामामध्ये मला नाहक बळी जायला नको आहे. तर ते काम आपण अशा पद्धतीने करूया की तिथे अशा पद्धतीचे अपघात होणार नाहीत आणि त्याच्यासाठी त्यांनी उपाययोजना पण सुचवलेली असते. पण ते सैन्याच्या शिस्तीत बसत नाही असं म्हणून ती उपाययोजना धुडकावून लावण्यात आलेली असते. तर मग तो अपघात झाल्यामुळे तो रस्ता बंद होतो. मग सैन्यासाठी मेजर बंबा दुसरीकडनं बाह्य वळण काढून देतात आणि इथला सगळा जो काही राडारोडा झालेला असतो तो निसर्गाचं काम पुन्हा लेफ्टनंट विश्वनाथवर येतं. तो विश्वनाथ खरं तर त्या प्रसंगाने हरवून गेलेला असतो आणि मग तो त्याच्या अखत्यारीमध्ये निर्णय घेतो आणि तिथले जे सुभेदार मेजर असतात आणि तिथलं जे स्थानिक कामगार असतात त्या सगळ्यांना तो विश्वासात घेऊन तिथे 8 खांब तो उभारतो. आणि तो जो रारंगडांगमध्ये जो रस्ता काढलेला असतो त्याला तो आधार देतो त्या खांबांचा. जेव्हा मेजर बंबा ते काम बघायला येतात तर ते बघतात की इथे खांब उभारलेले आहेत आणि त्यांना ते आवडत नाही. किंबहुना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हुकुमबाह्य काम आहे आणि हे मिसअप्रोप्रिएशन ऑफ द ऍसेट्स अशा पद्धतीचं एक कृत्य आहे असं म्हणून ते विश्वनाथवर कायदेशीर कारवाई करतात. मग सैन्याच्या नियमाप्रमाणे विश्वनाथवर कोर्ट मार्शल ची केस उभी राहते. कोर्ट मार्शल
करणारे म्हणजे वर जे प्रमुख अधिकारी असतात तर ते येऊन रांगाडांमधल्या कामाची पाहणी करतात, सगळी पार्श्वभूमी जाणून घेतात आणि शेवटी जो निकाल लागतो तो म्हटलं तर विश्वनाथच्या बाजूने लागतो, म्हटलं तर विश्वनाथच्या विरुद्ध लागतो. तर ते विश्वनाथ वर जो मिसअप्रोप्रिएशन ऑफ ऍसेटचा आरोप असतो तो काढून टाकतात, की सामानाची अफरातफर वगैरे वगैरे विश्वनाथने केली, हा जो आरोप त्याच्यावरून काढून टाकतात. पण त्याचबरोबर ते म्हणतात की विश्वनाथ सारख्या स्वतंत्र विचाराचा माणूस सैन्याच्या शिस्तीत काम करू शकणार नाही, त्याच्यामुळे त्याचं जे 3 वर्षाचं जे मुदत आहे ती 1 वर्षावर हे करून त्याला लगेच निवृत्त करून टाकावं आणि इथे या कथेचा शेवट होतो. तर या कथेमध्ये बरीच इतर पात्र पण आहेत, की जसं मी मेजर बंबाचं उदाहरण केलं, कर्नल राईटचं उदाहरण दिलं. तर मेजर बंबा म्हणजे याच्यामध्ये या कथेमध्ये जर माझ्या म्हणण्याप्रमाणे कोणीही खलनायक नाहीये किंवा नायक आणि खलनायकामधला हा लढा नाहीये. तर हा लढा जो आहे तो निसर्ग आणि माणूस याच्यामधला आहे. आणि मेजर बंबांचं वागणं त्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलो तर बरोबर असतं. म्हणजे कॅप्टन नायर बरोबरचे जे त्यांचे प्रसंग आहेत, संवाद आहेत, ते जर आपण बघितले तर मेजर बंबा काही तसा वाईट माणूस नसतो. फक्त त्याची काम करायची पद्धत वेगळी असते. तो एका पठडी किंवा साचेबद्ध पद्धतीने काम करणारा माणूस असतो आणि सैन्य शिस्तीत मुरलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याचा हे स्वतंत्र विचार वगैरे वगैरे या गोष्टींची काही संमत नसतो. आता ते बरोबर आहे का चूक आहे हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण जर आपण सरकारी खात्यात बघितलं तर किती लोक असं स्वतंत्र विचाराने काम करतात. तर त्याच्यामुळे तो त्या एका ठराविक साचेबद्ध पद्धतीत तयार झालेली व्यक्ती असते. थोड्याफार प्रमाणे कर्नल राईटचं पण तसंच असतं. फक्त कधी कधी स्वतःच्या अधिकारांचा ते लवचिक पद्धतीने उपयोग करून हव्या त्या सवलती हाताखालच्या माणसांना देत असतात. पण तरी सुद्धा कोणी ही चौकट मोडायला तयार नसतं आणि विश्वनाथ तो प्रयत्न करतो. याच्यामध्ये कॅप्टन नायर हे जे व्यक्तिमत्व आहे तर हे या परिस्थितीचं म्हणा किंवा ही जी ओव्हरऑल ही जी चौकट आहे या चौकटीचं उत्तम प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे. म्हणजे त्याच्या तोंडातलं एक वाक्य आहे की धिस ब्लडी आर्मी, धिस ब्लडी सिव्हिलियन. म्हणजे विचार आहेत त्याच्या मनातले. तर म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून काय दोन्ही सारखंच. नंतर याच्यामध्ये एक जो सैनिक आहे बुलडोजर चालवणारा गायकवाड म्हणून, तर त्याचं एक उपकथानक आहे. तर त्याला रजा मिळत नसते कामामुळे. तर विश्वनाथ त्याच्या रजेसाठी प्रयत्न करतो आणि मेजर बंबांना ते आवडत नाही. म्हणजे मेजर बंबाच्या दृष्टिकोनातून आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांच्या व्यक्तिगत अडचणींना कितपत महत्व द्यावं याच्याबद्दल काही ठोकताळे असतात आणि शक्यतोवर त्यांच्या दृष्टिकोनातून त्या नगण्य असतात. पण विश्वनाथची विचार करायची पद्धत वेगळी असते. तर ते उपकथानक वाचल्यावर आपल्याला दोन्ही दृष्टिकोनातला फरक कळून येतो. तर अशा तऱ्हेने कळत नकळत मेजर बंबा आणि विश्वनाथ मधला जो संघर्ष आहे तो वाढत जातो. नंतर याच्यामधलं जर अजून एक व्यक्तिमत्व आहे ते फार अतिशय रंजक व्यक्तिमत्व आहे. ते म्हणजे मेनू खंबाटा. हा मेकॅनिकल इंजिनियर असतो सैन्यामधला आणि म्हणजे कार्यकुशल, पूर्णपणे व्यावसायिक तरी सुद्धा आनंदी असं हे व्यक्तिमत्व दाखवलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने तो सगळ्यांशी आपले नातेसंबंध निर्माण करतो किंवा ज्या पद्धतीने तो वावरतो किंवा ज्या पद्धतीने जेव्हा त्याला कळतं की विश्वनाथची एक प्रेयसी आहे आणि तो ज्या पद्धतीने तिचं वर्णन करतो किंवा विश्वनाथला जो उपदेश करतो तो वाचल्यावर आपल्याला पण क्षणभर वाटतं की आपण पण तरुण असावं, आपण पण हिमालयात जावं, हे निश्चितच वाटतं आपल्याला. तर असा हा मिनू खंबाटा. शेवटच्या वेळेला कोर्ट मार्शलच्या वेळेला तो विश्वनाथच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. हे एक त्याचं वैशिष्ट्य. म्हणजे तो पण कुठेही तत्वांशी तडजोड करत नाही. तर याच्यामध्ये व्यावसायिक नीतिमत्ता काय असते, नंतर तत्व म्हणजे काय असतं, मगाशी जसं मी म्हणालो तसं धैर्य म्हणजे काय असतं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या पुस्तकाने मला शिकवल्या आणि माझ्या आयुष्यातलं ते असं वळण होतं की मी
नुकतंच मगाशी सांगितल्याप्रमाणे पदवी प्राप्त झालेली होती. नंतर पुढलं भवितव्य काय असेल या चिंतेत मी होतो. किंवा कुठली नोकरी मिळेल, कुठली नोकरी नाही मिळणार किंवा नोकरीमध्ये आपली वर्तणूक कशी असावी वगैरे, वगैरे, वगैरे असे असंख्य म्हणजे तरुण वयात पडणारे जे प्रश्न असतात, ते माझ्यासमोर पण होते पहिले, की आपली वर्तणूक कशी असावी, आपलं काम कसं असावं. अशा बऱ्याच गोष्टी तारुण्यात आपल्याला माहिती नसतात किंवा आपण शिकायचा प्रयत्न करत असतो. तर या पुस्तकाने या सर्व गोष्टी मला कळत नकळत शिकवल्या असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे ह्या पुस्तकाचा जो प्रभाव आहे, तो माझ्यावर चिरंतन प्रभाव आहे. म्हणजे अजून सुद्धा जेव्हा कधी मी अ, अ, नैराश्याच्या गर्तेत जातो किंवा विनमस्क अवस्थेत जातो, तेव्हा आवर्जून मी हे पुस्तक काढून वाचतो. हे पुस्तक माझ्या म्हणण्याप्रमाणे कालातीत आहे. तसंच या पुस्तकाचं दुसरं अजून एक महत्वाची अ, गोष्ट म्हणजे माझं आयुष्य गेलं ठाणे जिल्ह्यातल्या एका छोट्या शहरामध्ये, डोंबिवलीमध्ये. जरी हिमालयाबद्दल वगैरे वगैरे ऐकून माहिती असलं, तरी तेव्हा काही आत्तासारखी सोशल मीडिया नसल्यामुळे तिथली खरोखर परिस्थिती काय असते, तिथलं वातावरण कसं असतं, तिथली माणसं कशी जगतात याबद्दल तशी काही माहिती नव्हती. तर ह्या पुस्तकामुळे तिथल्या भौगोलिक परिस्थितीची वगैरे वगैरे पण माहिती झाली. म्हणजे ही एक आमच्यासाठी ही नवीन गोष्ट होती तेव्हाच्या वेळेला. आणि त्याच्यातूनच अ, त्याच्या पुढे म्हणजे पुढल्या 1-2 वर्षामध्ये मी हिमालयामध्ये पदभ्रमणासाठी गेलो आणि तर हिमालयातलं पदभ्रमण हा पण एक माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव आहे असं म्हणायला लागेल. तर असं हे रारंगडांग पुस्तक. तर या पुस्तकाचा शेवट जो आहे तो विश्वनाथची सैन्यामधनं निवृत्ती होते हा पुस्तकाचा शेवट आहे. आणि मग इथे रुखरुख लागून राहते की विश्वनाथ सारखा तत्वनिष्ठ हुशार माणूस की ज्याचा सैन्याला खरं तर फायदाच झाला असता आणि म्हणजे त्याची व्यावसायिकता त्याचं कौशल्य तर याचा उपयोग करून न घेता की सैन्याने त्याला मोकळं कसं केलं. तर यानंतर काही वर्षांनी माझ्या हातात अजून एक पुस्तक रारंगढांग भाग 2. बऱ्याच जणांना या पुस्तकाबद्दल माहिती नसेल. तर या पुस्तकाबद्दल पण आपण बोलणार आहोत, पण ते पुढल्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. वाट पहा रारंगढांग भाग 2 ची. नमस्कार.